महाराष्ट्र राज्य की सेवाभावी संगठना दाजी फाउंडेशन की ओर से 26 जनवरी 75वां प्रजासत्ताक दिवस के उपलक्ष्य में कल्याणपुर के DMCT अस्पताल वृद्धाश्रम में बूढ़ी माताओं को फल फ्रूट दान करके प्रजासत्ताक दिन की शुभकामनाएं दी गई। इस मौके पर दाजी फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष पैंथर राहुल दाजी खरे अपने अन्य साथी पदाधिकारियों के साथ उपस्थित रहकर वृद्धाश्रम के मरीजों को फल फ्रूट दान किया। इस अवसर पर DMCT अस्पताल और DMCT वृद्धाश्रम के संचालक डॉक्टर रविंद्र जाधव, उनकी धर्मपत्नी डॉक्टर रेखा जाधव खास रूप से उपस्थित थी। बताया जाता है कि यह दाजी खरे फाउंडेशन मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर में ही नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र भर में जनता की सेवा करते हैं। 26 तारीख को संपन्न हुए फल फ्रूट वितरण कार्यक्रम के जरिए खरे परिवार की 2 डॉक्टर बेटियां, जिनका नाम श्रद्धा खरे, डॉक्टर क्षितिजा खरे ने भी बूढ़े माता पिता के साथ लोगों को फल फ्रूट देकर आज के दिन की शुभकामनाएं दी, संविधान का महत्व बताया। साथ ही साथ पैंथर राहुल दाजी खरे को डॉक्टर जाधव के संविधान सैनिक की सेवा में शामिल किया गया है। इस मन भावन एवं सेवाभावी कार्यक्रम को सफल बनाने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठरे गुट के कल्याण डोंबिवली शहर जिला महासचिव रमेश बर्वे, समाज सेविका साधना देवरे के अलावा KB ब्राह्मणे, महिला डॉक्टर सुरेखा रविंद्र जाधव, पत्रकार कलीम शेख, RPI महिला आघाड़ी विंग की पदाधिकारी नीता मोटघरे इत्यादि मान्यवर उपस्थित रहे। इस अवसर पर हमारे संवाददाता ने सभी की रिया ली है। तर आज संविधानाची अंमलबजावणी झालेली आहे आपल्या देशामध्ये। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि या दिनानिमित्त पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये संविधान सैनिक संविधान दिन म्हणून आज साजरा करत आहे। आणि मी आणि माझी बायको डॉक्टर सुरेखा जाधव आणि मी डॉक्टर रवींद्र जाधव, डॉक्टर मित्र चॅरिटेबल ट्रस्ट हे वृद्धाश्रम आहे, अनाथाश्रम आहे। या ठिकाणी आज दाजी फाउंडेशनचे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत या ठिकाणी आणि रमेश दादा बर्वे पण आलेले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी खूप सुंदर असा कार्यक्रम सकाळपासून चालू आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत। आणि आजच्या दिवशी खूप छान कार्यक्रम सकाळपासूनच आमच्या या सेंटरमध्ये सुरू आहेत आणि दाजी फाउंडेशनने आमच्यासोबत जे आम्ही कार्य सुरू केलेलं आहे, म्हणजे अनाथ निराधार जे लोक आहेत त्यांना निरपेक्ष भावनेने आधार देण्याचं कार्य आमचं जे गेली 20 वर्ष सुरू आहे, त्या कार्यामध्ये दाजी फाउंडेशन आजपासून जॉईन झालेलं आहे आणि त्यांच्या दोन्ही लेखी डॉक्टर आहेत आणि या सामाजिक कार्यामध्ये त्यासुद्धा आत्तापासूनच हिरिरीने भाग घेणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। बोला। जय संविधान। डॉक्टर सुरेखा जाधव संविधान सैनिकचे कार्यकर्ते आहे आणि आज आमच्याकडे संविधान दिनानिमित्त छानसा प्रोग्राम सकाळपासून चालू आहे। बरेच लोक भेटायला येतात। आमचे जे ओल्ड आई बाबा आहेत, आमचा वृद्धाश्रम आहे आणि वृद्धांसाठी हॉस्पिटल स्पेशल, तर त्यांच्यासाठी काही मंडळी येतात, भेटायला येतात, शुभेच्छा देतात आणि बाबा आले हे त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आणि हा निमित्ताने आमच्या हॉस्पिटलचे ते एक कार्यकारी झाले आणि त्यांनी प्रॉमिस केलं आहे की आमच्यासोबत ते कार्य करणार आहे। खूप छान गोष्ट आहे आणि सर्वांना ह्या दिवसाच्या खूप शुभेच्छा। वृद्धाश्रमला भेट देण्याचा आम्ही गेल्या 26/2024 राहुल दाजी फाउंडेशन चालू केलं आणि माझे मित्र ब्राह्मणे जे आहेत त्यांनी हे जाधव दाम्पत्याची ओळख करून दिली। आम्ही पहिले भेट दिलं आणि मला एवढं काही राहिलं की अशाही परिस्थिती आमच्या आईवडिलांची कोणी सेवा करत नाही। आज त्यांच्याकडे जवळ 70-80 आईवडिलांची ते सेवा करतात, त्यांच्या जखमा धुतात। मला खूप गैरव झालं आणि म्हणून आपलं काहीतरी योगदान पाहिजे आणि त्या निमित्ताने 26 जानेवारी हा दिवस तोंड गोड करण्याची फुलाची पाकळी म्हणून त्यांना जॉईन झालो। त्या माझ्या 2 मुली आहेत, त्या आमच्या कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आलो, त्यांना जॉईन केलं। माझे त्यांचं मित्र रमेश बर्वे आहेत, त्यांच्या कार्यकर्ते काय नाव
नीता मोडघरे. नीता मोडघरे त्यावर आहेत. डॉक्टर शिंदे खरे, डॉक्टर श्रद्धा खरे त्यांनी सगळ्या फाउंडेशन आम्ही त्यांना वाहून घेतलं. आज तर असं जाहीर करतो की आमचं सगळं फाउंडेशन याच्यासाठी काम करेल असं मी या ठिकाणी कबूल करतो. आणि तेवढं करून हे संविधान सैनिक म्हणून मी 2 शब्द बोलताना करतो. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. जय संविधान. आज 26 जानेवारी रोजी आमचे पॅन्थर राहुल दाजी खरे यांच्या दाजी फाउंडेशनच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आमचे डॉक्टर रवींद्र जाधव साहेब, त्यांच्या पत्नी आणि ह्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला. डॉक्टर जाधव साहेबांचं कार्य महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यांनी संविधान रक्षक नावाचं संघटन उभं केलं आणि त्या माध्यमातून संविधानाचं रक्षणसुद्धा होतं, लोकांची सेवा होते. वयोवृद्ध अनाथ लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांचं खूप मोठं काम आहे जाधव साहेबांचं. आणि ह्या सर्व गोष्टींचं काही गोष्टी लक्षात घेऊन दाजी फाउंडेशनचे अध्यक्ष, त्यांच्या सर्व ट्रस्टी आणि जे कार्यकर्ते त्यांच्या दोन्ही मुली डॉक्टर आहेत, चांगले शिकलेले परिवार आहे तो. आणि राहुल खरे जे आहेत हे म्हणजे पॅन्थरजवळ पण समाजाची सेवा करतात. नोकरीला असतानासुद्धा ते सेवा करत होते, आजही करतात आहे. म्हणून त्यांनी डॉक्टर साहेबांचं सर्व कार्य बघून काहीतरी आपल्याकडून सुद्धा समाजाचं देणं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी ह्या ठिकाणी त्यांचे सभासद झाले, मेंबर झाले. त्यांच्यावर जी होईल ती यथाशक्ती मदत ते ह्यापुढे ह्या डॉक्टर साहेबांच्या फाउंडेशनला, ट्रस्टला ते मदत करणार आहेत. आणि दाजी फाउंडेशन त्यांच्यासोबत काम करणार आहे. मी सुद्धा, माझे कार्यकर्ते, संघटना, संस्था, आम्ही दाजी खरे डॉक्टर साहेबांच्या मागे. डॉक्टर साहेबांना 30 वर्षापूर्वी डॉक्टर फॅलोशिप सन्मान, जो डॉक्टर आंबेडकर फॅलोशिप सन्मान हा दिल्लीला तालकटोरा स्टेडियममध्ये सत्यनारायण जठिया हे जे म्हणजे राज्यपाल जे होते आणि त्या माता प्रसाद राज्यपाल होते, त्यांच्या हस्ते त्यांना तो त्या ठिकाणी आंबेडकर फॅलोशिप सन्मान त्यांना मिळालेलं आहे. म्हणजे फार मोठं असं चांगलं काम डॉक्टर साहेबांचं आहे. त्यांच्या पुढं असंच त्यांचं कार्य त्यांच्या हाताने चांगलं हो समाजाचं, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि 26 जानेवारी निमित्त त्यांचं पुढे जे कार्य चालेल त्याला आम्ही त्यांच्या मागे. जय संविधान. जय संविधान. यस यस बोलत आहे. आमच्या सरकारी बोलायचे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा खरे, दाजी खरे फाउंडेशनची मॅनेजिंग डायरेक्टर. या सगळ्या गोष्टीची सुरुवात अशी झाली, ॲक्च्युली पप्पा जे आमचे दाजी खरे फाउंडेशनचे CEO आहे ते त्यांनी आधी भेट दिल्यानंतर पप्पा घरी आले आणि पप्पांनी सांगितलं की तिथे एक डॉक्टर कपल आहे, ते प्रोफेशनल आहेत आणि ते प्रोफेशनल टर्न इंटू सोशल वर्कर. जेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्याबद्दल सांगितलं तेव्हा आम्ही खूप इन्स्पायर झालो. पप्पांनी जडून सांगितलं एकदम आणि आम्ही खूप इन्स्पायर झालो. आणि त्यानंतर आम्ही विचार केला की आपण तिथे नक्कीच भेट दिली पाहिजे. मग कुठल्या दिवशी दिली पाहिजे हा विचार केला, तेव्हा कळलं की ते संविधान सैनिकसुद्धा आहेत. म्हणून म्हटलं की आज रिपब्लिक डेच्या दिवशी आपण तिथे जाऊ, खाऊचं वाटप करू आणि वृद्धांना इकडे जे खूप छान पद्धतीने ते सेवा देतात त्यांची क्लिनिकल केअर अलॉंग विथ दुसऱ्या गोष्टी हे बघून आम्ही खरंच खूप प्रेरणादायी म्हणजे त्यांचा प्रवास आहे. आम्ही त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. ते एक सिनियर डॉक्टर आहेत आणि आम्ही पण डॉक्टर आहोत. त्यांचं कार्य बघून आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे आणि आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल नक्की ठेवू. त्यांचं गायडन्स छान. ओके, खूप छान.